नमस्कार. आपणा सर्वांचं हबाडा या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो. महाराष्ट्राच्या विधानसभा चालू आहेत. परिस्थिती अशी आहे, आचारसंहिता सुरू होते आणि सर्व पक्षातील नेते जे आहेत वाट पाहत आहेत की आपण आता फॉर्म भरायचा आहे. काही जणांच्या याद्या लागलेल्या आहेत, त्या अर्धवट आहेत. अनेकांची नावं आणखीही म्हणजे पक्ष जाहीर करत नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अनेक नेत्यांना जे आहे कुठल्या पक्षाचं लेबल घेऊन किंवा चिन्ह घेऊन लढण्यातही स्वारस्य जे आहे दिसत नाही आहे किंवा एक मनामध्ये भीती जी आहे निर्माण झालेली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीच्या पाठीमागं जर आपण अभ्यास केला तर एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे जरांगे पाटलांची दहशत जी आहे ते प्रत्येक उभा राहण्यासाठी इच्छुक असलेल्या प्रत्येक नेत्यामध्ये आहे. तशी ती राजकीय पक्षामध्ये सुद्धा आहे. बरेही आपण पाहतोय की भाजपाचे म्हणजे सत्ताधारी जे आहेत फडणवीस, ते जरी आव आणून तशा पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत असले तरी त्यांच्या मनामधली भीती जी आहे ती त्यांनी जाहीर केलेल्या 99 उमेदवारांच्या यादीमधून दिसते, ज्यामध्ये आपण पाहतोय की जवळपास 90% जे आहे मराठा उमेदवार त्यांनी उभे केलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसरीकडे आपण पाहतोय की तीच म्हणजे परिस्थिती जी आहे विरोधकांमध्ये सुद्धा दिसते. आणखीही त्यांनी ज्या ठिकाणी त्यांना असं वाटतं की मनोज जरांगे पाटलांचा या ठिकाणी प्रभाव आहे, इथं त्या म्हणजे काय परिस्थिती उद्भवेल अशी जिथं भीती वाटते त्या जागा आणखीही विरोधकांमधूनही जाहीर होत नाही आहेत. काही जागा ज्या आहेत फक्त एक वातावरण निर्मितीसाठी जाहीर केलेलं दिसत आहेत. आपण पाहतोय की आता 29 तारीख 30 तारीख येते जिथे की फॉर्म भरण्याच्या शेवटच्या तारखा आहेत. असं असतानासुद्धा निर्णय घेताना जे आहे मनामध्ये कुठेतरी भीती प्रत्येकाच्या आहे. उमेदवार ठरतानासुद्धा जेवढी म्हणजे आपण पाहतोय की सत्ताधाऱ्यांकडं गर्दी असायला पाहिजे तेवढी गर्दी दिसत नाही आहे. कोणी तसा अट्टहास करत नाही आहे. काही जणांना अगदी बळच म्हणजे उमेदवाऱ्या द्याव्या लागत आहेत. काही जणांना इच्छा नसताना उमेदवाऱ्या लादाव्या लागतात. अशी जी स्थिती जी आहे सत्ताधाऱ्यामध्ये दिसते आहे. इकडे आपण पाहतो विरोधकांमध्येही कुठेतरी त्याचा फायदा म्हणजे विरोधकांना म्हणजे मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा, मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेचा होईल या दृष्टिकोनातून जी रीक दिसते. परंतु जरांगे पाटलांनी जी वेगळी भूमिका घेतल्यामुळं तिथंसुद्धा कुठेतरी मेघ ठोकल्याचं आपल्याला दिसून येतं. अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय की मग विरोधी पक्षाचे असू द्या किंवा सत्ताधारी पक्षाचे असू द्या, काही नेते जे आहेत आपल्या पक्षाच्या वतीनं म्हणा किंवा स्वतः निवडून येण्याच्या दृष्टिकोनातून म्हणा, ते आंतरवाली सराटीच्या आता फेऱ्या मारू लागलेत. रात्री अपरात्री जाऊन मनोज जरांगे पाटलांना भेटी घेत आहेत आणि नेमक्या कोणत्या संदर्भात त्या भेटी घेत आहेत हे जे आहे त्यांनाच माहिती. परंतु कुठे ना कुठेतरी त्यांच्या मनामधली दहशत जी आहे निवडून येण्याच्या संदर्भातली ही भीती जी आहे ही कुठेतरी अंतर्वाली सर्राटी म्हणून मनोज जरांगे पाटलांकडे घेऊन जाते आहे. अनेकांनी वेगवेगळी विधाने केलेली आपण पाहतोय मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात. असे नेतेसुद्धा जसे की आपण पाहतोय राधा विखे पाटील जे आहेत, राधाकृष्ण विखे पाटील, ते जाऊन भेटून आले. आपण पाहतोय दानवे जे आहेत, रावसाहेब दानवे, त्यांना लोकसभेला पराभव पत्करावा लागला. आता मुलाला तसं होऊ नये म्हणून ते कुठेतरी मनोज जरांगे पाटलांची भेट घेण्याच्या तयारीत आहेत, अशी आपण मीडियाच्या माध्यमातून माहिती घेतो आहे. आपण पाहतोय की अनेक नेते जे आहेत जे अपशब्द बोललेले आहेत, काही जण तर अगदी बेरात्री जाऊन भेटून पण आलेले आहेत. अशा पद्धतीने आपण पाहतोय की सत्ताधारी असू द्यात, विरोधक असू द्यात, या सगळ्या पक्षातील जे उभे केलेले नेते आहेत त्यांना मनामध्ये कुठेतरी भीती वाटते आणि त्यासाठी ते मनोज जरांगे पाटलांचा म्हणजे कुठेतरी आधार घेण्यासाठी किंवा त्यांची भूमिका जी आहे ती कुठेतरी आपल्या संदर्भामध्ये बदलून घेण्यासाठी ते त्या ठिकाणी फेऱ्या मारताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अशी सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर भलेही आपण पाहतोय की सत्ताधारी मग शिंदे असतील, अजित पवार असतील किंवा फडणवीस असतील, ज्या पद्धतीने वल्गणा करतात की आम्ही या फॅक्टरचा वगैरे कुठेही परिणाम होऊ देणार नाहीत, आम्ही अशा पद्धतीची कामं केलेली आहेत आणि तशा पद्धतीची बांधणी आपण पाहतोय. काल देवेंद्र भाऊ जेव्हा नागपुरामधनं फॉर्म भरतात त्यावेळेला तिथेही पुन्हा आणखी
तिथून म्हणजे अवसान आणून उसना अवसान आणून आपण पाहतोय की आतून खूप भीती आहे. त्यांनाही कुठेतरी शक्ती प्रदर्शन करण्याची गरज त्या ठिकाणी भासते आणि त्यांना दाखवण्याची गरज भासते की आपण खूप म्हणजे लोकातले आहोत, आपल्या पाठीमागंही मॉब आहे आणि त्या ठिकाणून ते पुन्हा एकदा कार्यकर्त्यामध्ये त्यांच्या नेत्यामध्ये ऊर्जा भरण्याचा प्रयत्न करतायत अवसान आणून की OBCचं किंवा जे आरक्षण आहे ते आम्ही कुठेही कमी होऊ देणार नाही जोपर्यंत भाजप आहे तोपर्यंत. हे बोलणं जे आहे कुठेतरी एकीकडं OBCंनाही खुश करायचं आणि एकीकडं आपण पाहतोय की मराठा समाजाच्या नेत्याशिवाय यांना उमेदवारही भेटत नाही आहे. विदर्भाची स्थिती तेच आहे. त्या ठिकाणी आपण पाहतोय की कुणबी समाजाचेच नेते त्या ठिकाणी भाजपनं उभा केलेले आहेत आणि मराठवाड्यामध्ये आपली परिस्थिती आपण पाहतोय की 10 उमेदवार 16पैकी मराठा समाजाचे. म्हणजे एकीकडं अवसान आणून बोलायचं आणि दुसरीकडं आपण पाहतोय की भीतीपोटी तर आपली भूमिका जी आहे ती बदलायची. ही सगळी स्थिती जी आहे मनोज जरांगे पाटलांचा फॅक्टर जो आहे तो जोर लावून काम करतो आहे. ही दहशत जी आहे ती कुठेतरी या सर्व नेत्यामध्ये या पक्षांमध्ये आपण पाहायला मिळते. याचं कारण म्हणजे मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागं ज्या पद्धतीने मराठा समाज उभा राहिलेला आहे, जी एकजूट या ठिकाणी पाहायला मिळते, जसं पाटील म्हणतील तसं ही भाषा जी आहे ही कुठेतरी या नेत्यांच्या मनामध्ये या पक्षांच्या मनामध्ये जी आहे निर्माण होते आणि यांना जे आहे कुठेतरी या अंतर्वाली सराटीकडे चक्रा मारायला भाग पाडते. अशीच एकंदरीत स्थिती आपल्याला आजच्या राजकारणामध्ये दिसून येते. येणाऱ्या कालावधीमध्ये हा फॅक्टर जो आहे कशा पद्धतीनं काम करतो हे तर बघण्यासारखंच आहे. परंतु सध्याला आपण पाहतोय की उमेदवारी जाहीर करत असताना सुद्धा या फॅक्टरचा परिणाम जो दिसतोय आणि उभा राहत असताना एखाद्या पक्षाचं चिन्ह घेत असताना विशेषतः आपण पाहतोय की सत्ताधारी पक्षाचं चिन्ह घेत असताना 10 वेळेस विचार करण्याची वेळ नेत्यांच्या वर आलेली आहे. तर आपण पाहतो सुरेश धस अगदी असं म्हणाले की आम्हाला पक्षाचं चिन्हच नको आहे, आम्ही अपक्षच उभा राहणार, कारण पक्षाचं चिन्ह घेऊन निवडून येण्याची शाश्वती दिसत नाही आहे. काल आपण पाहतो की शिंदे भलेही दुर्लक्षित करत असतील मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला, परंतु काल आपण पाहतोय की काल म्हणण्यापेक्षा आजची बातमी आहे सकाळी उदय सामंत जे आहेत ते येऊन भेट घेत आहेत. म्हणजे कुठेतरी मोठ्या प्रमाणामध्ये भीती जी आहे ही भीती मात्र वाढत जात असताना दिसते आणि या सत्ताधाऱ्यांना पुन्हा अंतर्वाली सराटीकडे घेऊन येते. नेमकं या 2-4 दिवसामध्ये नेमकं या काय घडामोडी घडतील हे सगळं उत्सुकतेचं असणार आहे. यावरचे आपले व्हिडिओ पुढेही येत राहणार आहेत. आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तेही कळवायला विसरू नका आणि जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.